नमस्कार शेतकरी मित्रांनो. मागच्या काही दिवसांपासून राज्याच्या काही भागामध्ये समाधानकारक पाऊस झालेला असताना अजूनही काही जिल्ह्यात पावसाची वाट पाहणं सुरूच आहेत. शेतकरी बंधूंनो, डोळ्यात पाणी घेऊन आकाशाकडे बघतायत, पण आता त्यांच्यासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. हवामान विभागाने स्पष्ट इशारा केला आहे. पुढील 4 दिवस राज्यभर पाऊस सक्रिय राहणार आहे. त्यामुळे अनेक भागात शेती कामांना गती येईल आणि पाण्याची टंचाई जाणवत असलेल्या परिसरामध्ये थोडासा दिलासा मिळणार आहे. तर पावसाचा जोर कुठे? सिंधुदुर्ग व कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता दिली आहे. या ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. म्हणजेच या ठिकाणी ढगफुटीच्या प्रमाणात पाऊस पडू शकतो. त्यामुळे नागरिकांनी प्रवास टाळावा. ओढे नाल्यांच्या जवळ जाणं धोकादायक ठरू शकतं. तर दुसरीकडे पूर्व विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा देखील देण्यात आला. गोंदिया व गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट लागू करण्यात आला. म्हणजेच पावसाचा जोर अधिक असू शकतो. तसेच छत्रपती संभाजीनगर, जालना व परभणी आणि हिंगोली या मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये देखील आज पावसाचा जोर राहणार आहे. पुढील 4 दिवसांची पावसाची अपडेट. धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा व सांगली आणि सोलापूर व अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये पुढील 4 दिवस पाऊस सक्रिय राहणार आहे. विशेष म्हणजे घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे तेथील नागरिकांनी व पर्यटकांनी सावधगिरी बाळगावी. हवामान खात्याकडून नागरिकांना, विशेषतः शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आलं आहे की पावसाचा जोर लक्षात घेता आवश्यक ती खबरदारी घ्या. अनावश्यक प्रवास टाळा व स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचं पालन करा.